नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन सोसायटी मध्ये आपले सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत टेक्स्ट फंक्शन. टेक्स्ट फंक्शन मध्ये आपण जे फंक्शन पाहणार आहोत म्हणजे फॉर्म्युला पाहणार आहोत, त्यामध्ये महत्त्वाचे काही फॉर्म्युले आहेत. जसे की ज्यामध्ये ट्रिम फॉर्म्युला आहे, प्रॉपर फॉर्म्युला आहे, अप्पर फॉर्म्युला आहे, लोअर फॉर्म्युला आहे, लेफ्ट आहे, राईट आहे, मिड आहे, कॉन्कॅटनेट आहे, लेंथ आहे आणि डॉलर आहे. ओके, तर आता हे फॉर्म्युला वापरायचे कसे आणि त्यांचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जो फॉर्म्युला पाहणार आहोत तो फॉर्म्युला पाहणार आहोत आपण ट्रिम फॉर्म्युला. आता ट्रिम हा जो फॉर्म्युला आहे याचा उपयोग कशासाठी केला जातो? ट्रिम हा जो फॉर्म्युला आहे याचा उपयोग अनवॉन्टेड स्पेस काढून टाकण्यासाठी ट्रिम या फॉर्म्युलाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या समोर ग्लोबल एज्युकेशन नाव दिलेलं आहे. आता ग्लोबल या नावानंतर किंवा या टेक्स्ट नंतर भरपूर असा स्पेस सोडण्यात आलेला आहे. परंतु आपल्याला तो स्पेस जर नको हवा असेल तर आपण ट्रिम फंक्शनचा वापर करून अनवॉन्टेड स्पेस काढू शकतो. कसा? तर तो या पद्धतीने. सगळ्यात अगोदर इज इक्वल टू हे बटन मी प्रेस केलं. ओके, त्यानंतर फॉर्म्युला टाईप केला, त्यानंतर ओपन ब्रॅकेट दिला, त्यानंतर टेक्स्ट सिलेक्ट केला, आफ्टर क्लोज ब्रॅकेट प्रेस केला आणि एंटर बटन प्रेस केला. तुम्ही पाहताय तुमच्या समोर ग्लोबल आणि एज्युकेशन मधील अनवॉन्टेड जो काही स्पेस आहे तो स्पेस कमी झालेला तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर पुढील आपण फॉर्म्युला पाहणार आहोत प्रॉपर. आता प्रॉपर हा जो फॉर्म्युला आहे याचा उपयोग करून आपण ग्लोबल मधील जी आणि एज्युकेशन मधील पी जर आपल्याला म्हणजे प्रत्येक वर्ड मधील पहिलं लेटर कॅपिटल घेण्यासाठी आपण प्रॉपर या फॉर्म्युलाचा उपयोग करतो. ओके, त्यासाठी इज इक्वल टू फॉर्म्युला टाईप केला, प्रॉपर ब्रॅकेट टेक्स्ट सिलेक्ट केला, आफ्टर क्लोज ब्रॅकेट आणि एंटर बटन प्रेस केला. तुम्ही पाहताय ग्लोबल आणि एज्युकेशन मधील जी आणि ई कॅपिटल आलेला पाहता. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला घेतोय आपण अप्पर केस. सिलेक्ट केलेला किंवा घेतलेला टेक्स्ट आपल्याला पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये जर हवा असल्यास आपण अप्पर फॉर्म्युलाचा उपयोग करतो. इज इक्वल टू अप्पर यू डबल पी आर, आफ्टर ओपन ब्रॅकेट टेक्स्ट सिलेक्ट केला मी. आता हा टेक्स्ट तुम्ही पाहताय पूर्ण, हा जो टेक्स्ट आहे हा टेक्स्ट पूर्णपणे स्मॉल लेटर मध्ये आहे. आफ्टर क्लोज ब्रॅकेट आणि एंटर, घेतलेला टेक्स्ट पूर्णपणे कॅपिटल लेटर मध्ये आलेला आहे. हा ग्लोबल एज्युकेशनचा जो टेक्स्ट आहे हा आता मला स्मॉल लेटर मध्ये जर हवा असेल तर आपण लोअर इक्वल टू लोअर LOWER, आफ्टर ओपन ब्रॅकेट टेक्स्ट सिलेक्ट केला, आफ्टर क्लोज ब्रॅकेट केला आणि एंटर केला. आलेला टेक्स्ट पूर्णपणे स्मॉल लेटर मध्ये आलेला. त्यानंतर पुढील फंक्शन घेत आहोत आपण लेफ्ट फंक्शन. टेक्स्ट मधील लेफ्ट मध्ये किती लेटर्स तुम्हाला हवे आहेत त्यासाठी तुम्ही लेफ्ट हा फॉर्म्युला यूज करू शकता. इज इक्वल टू लेफ्ट ओपन ब्रॅकेट, पहिल्यांदा टेक्स्ट सिलेक्ट करून घेतला, त्यानंतर कॉमा घेतला, नंबर कॅरेक्टर म्हणजे आपल्याला किती कॅरेक्टर हवे आहेत. ओके, लाईक मी या ठिकाणी घेताना 3 कॅरेक्टर घेतले, 3 टाईप केला, GLO हे 3 लेटर आपल्या समोर डिस्प्ले होते. आफ्टर क्लोज ब्रॅकेट केला, या पद्धतीने राईट साइडचा फॉर्म्युला इज इक्वल टू राईट ओपन ब्रॅकेट, मी परत टेक्स्ट सिलेक्ट केला. ओके, त्यानंतर कॉमा, राईट साइडचा किती कंटेंट आपल्याला हवा आहे तर त्यासाठी आपण राईट फॉर्म्युला यूज करणार आहोत. राईट मध्ये मला 4 लेटर हवे म्हणून मी 4 बटन प्रेस केला, आफ्टर क्लोज ब्रॅकेट आणि एंटर. ग्लोबल एज्युकेशन मधील
TRON म्हणजे क्षण तुमच्या समोर आलेला आहे. पुढे आहे मिड. मिड म्हणजे मिडल तुम्हाला किती लेटर्स हवे आहेत त्यासाठी तुम्ही मिड फॉर्म्युला यूज करू शकता. इज इक्वल टू MID आफ्टर ओपन ब्रॅकेट टेक्स्ट सिलेक्ट केला, त्यानंतर कॉमा, पुढे आपल्याला विचारलं आहे स्टार्ट नंबर. ओके, आपल्याला कोणत्या लेटर पासून स्टार्ट करायचं आहे. लाईक घेताना ग्लोबल मधील मला बी या लेटर पासून चालू करायचं आहे आणि बी हे लेटर 4th नंबरला आहे, म्हणून मी 4 हा नंबर सिलेक्ट केला. त्यानंतर मला किती पुढे लेटर हवे आहेत, लाईक मला त्या ठिकाणी 3 लेटर हवे, म्हणून मी कॉमा दिला आणि 3 हे लेटर प्रेस केलं. म्हणजेच मला येणार आन्सर जे आहे 3 BAL हे 3 लेटर डिस्प्ले होतील. आफ्टर क्लोज ब्रॅकेट आणि एंटर. ओके, त्यानंतर पुढील आपण फॉर्म्युला घेणार आहोत आपण कॉन्कॅटनेट. कॉन्कॅटनेट हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाचा उपयोग करून 2 सेल मधील असणारा डेटा एकत्र करण्यासाठी आपण कॉन्कॅटनेट या फॉर्म्युलाचा उपयोग करतो. तर तो कसा ते आपण पाहू. सगळ्यात अगोदर फॉर्म्युला टाईप केला, इज इक्वल टू कॉन्कॅटनेट. फर्स्ट टेक्स्ट सिलेक्ट केला, त्यानंतर कॉमा दिला, त्यानंतर सेकंड टेक्स्ट, त्यानंतर क्लोज ब्रॅकेट केलं आणि एंटर. तुम्ही पाहत आहात इथे GLO हा एक कंटेन आहे आणि BAL हा एक कंटेन आहे. हे दोन्ही कंटेन एकत्र येऊन असा शब्द आपल्या समोर तयार झालेला आहे. आता पुढील फॉर्म्युला आपण पाहत आहोत लेन. आता लेन हा जो फॉर्म्युला आहे टेक्स्ट मधील असणारी वर्ड मध्ये असणारी टेक्स्टची संख्या म्हणजे कॅरेक्टरची संख्या काउंट करण्यासाठी आपण लेन फॉर्म्युलाचा उपयोग करतो. सगळ्यात अगोदर इज इक्वल टू बटन प्रेस केलं, फॉर्म्युला टाईप केला लेन ओपन ब्रॅकेट, ज्या टेक्स्टची किंवा ज्या वर्ड्सचे तुम्हाला कॅरेक्टर काउंट करायचे आहे तो टेक्स्ट सिलेक्ट करा, आफ्टर क्लोज ब्रॅकेट द्या आणि एंटर बटन प्रेस करा. तुमचे कॅरेक्टर किंवा टेक्स्ट आहेत तुमचे 6. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जो फॉर्म्युला घेणार आहोत तो फॉर्म्युला आहे आपला डॉलरचा. तुम्हाला या ठिकाणी एक करन्सी जर अप्लाय करायची असेल, डॉलर करन्सी जर अप्लाय करायची असेल तर त्यासाठी तुम्ही डॉलर हा फॉर्म्युला यूज करू शकता. सगळ्यात अगोदर इज इक्वल टू डॉलर ओपन ब्रॅकेट नंबर आफ्टर क्लोज ब्रॅकेट आणि एंटर. तुम्ही पाहताय तुमच्या समोर $6 म्हणजे डॉलरची काय करन्सी आहे ती करन्सी अप्लाय झालेली आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच.